नमस्कार. जेव्हा घरामध्ये कोणतीही भाजी नसेल किंवा सकाळच्या घाईत टिफिनसाठी काहीतरी चविष्ट बनवायचं असेल, तेव्हा ही भाजी तुम्ही बनवू शकता. टिफिनसाठी किंवा घरामध्ये जेव्हा भाजी नसेल, तेव्हा ही भाजी एकदम परफेक्ट आहे. दिसायला जेवढी छान दिसतीये, चवीला त्याहीपेक्षा जबरदस्त लागते. मुलांना जर बनवून दिली ना, तर मुलं टिफिनला रोजच्या रोज हीच भाजी बनवून मागतील आणि टिफिन पूर्ण संपवून आणतील आणि आवडीने खातील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं. आपण यामध्ये बटाट्याच्या फोडी करून घालणार आहे. बटाट्याच्या फोडी अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यामध्ये घातल्या की अजिबात बटाटा काळा पडत नाही आणि यामधला एक्स्ट्रा स्टार्च जो असतो तो सुद्धा निघून जातो. त्यानंतर आता इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. त्यासोबतच एक कांदा घेतला आहे. आता सुरुवातीला या बटाट्याच्या साली आपण काढून घेऊया. तुम्हाला जर बटाटा सालीसहित आवडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा सालीसहित बटाटा खात असतील तर साल नाही काढली तरीसुद्धा चालेल. इथे मी सर्व बटाट्याची साल काढून घेणार आहे. तर इथे पहा, आता अशाच पद्धतीने जे राहिलेले 3 बटाटे आहेत त्या 3ही बटाट्यांची साल आपण काढून घेऊया. त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पहा, 4ही बटाट्यांची साल मी काढून घेतली आहे. आता हे बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बटाटे चिरून घेताना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बटाटा मधून चिरायचा आणि असा उभा मध्यम आकाराच्या याच्या फोडी तयार करून घ्यायच्या. जसे आपण बटाटे फ्रेंच फ्राईज बनवताना चिरून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने फक्त थोड्याशा पातळ स्लाइस करून घ्यायच्या. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या बटाट्याच्या फोडीसुद्धा आपण करून घेऊयात. जर तुम्हाला अशा पद्धतीने बटाट्याचे मोठे काप करायचे नसतील तर बटाटा चौकोनी आकारामध्ये बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. तर आता या चिरून घेतलेल्या फोडी लगेच मी मिठाच्या पाण्यामध्ये घालते, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आणि यामधला सर्व एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल. आणि आता राहिलेले बटाटेसुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते. तर इथे पहा, राहिलेले सर्व बटाटेसुद्धा चिरून घेतले आहेत, मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलेत. आता आपण कांदासुद्धा चिरून घेऊया. तर इथे आपल्याला कांदासुद्धा उभा आणि एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे. तर इथे प्रमाण लक्षात ठेवा, 4 मध्यम आकाराच्या बटाट्यासाठी मी मध्यम आकाराचा एक कांदा वापरते. तुम्हाला जर हवं असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाणसुद्धा बटाट्या एवढं ठेवू शकता, म्हणजे बटाटा आणि कांदा समप्रमाणात वापरू शकता. किंवा अशा पद्धतीने 4 बटाट्यासाठी एक कांदा वापरला तरीसुद्धा चालेल. तर इथे पहा, या अशा पद्धतीने कांदा आपल्याला उभा आणि एकदम पातळ असा चिरून घ्यायचा आहे. राहिलेला कांदासुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते. तर इथे पहा, सर्व कांदा चिरून घेतलाय, बटाटासुद्धा मोठ्या आणि पातळ फोडींमध्ये चिरून घेतलाय. आता आपण लगेच भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. ही भाजी बनवण्यासाठी मी लोखंडी तवा वापरते. तुम्ही जर लोखंडी कढई असेल ती वापरू शकता. जर लोखंडी तवा किंवा कढई नसेल तर रेग्युलर जी कढई वापरतात ती वापरली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर आता यामध्ये 3 चमचे इथे मी मोहरीचं तेल म्हणजे मस्टर्ड ऑइल घेतलं आहे, ते घालायचं. या ठिकाणी तुम्ही नॉर्मल रेग्युलर जे रिफाईंड तेल वापरतो ते वापरलं तरीसुद्धा चालेल. तेल छान कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं, म्हणजे मोहरीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो. तेल धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा अख्खे धणे घालायचे. अख्खे धणे नसतील तर पुढे तुम्ही यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घातली तरीसुद्धा चालेल. अर्धा चमचा कलोंजी घालायची आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या. सर्व साहित्य एक अर्धा मिनिटभर छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर आता यामध्ये जे बटाटे आपण उभे पातळ चिरून घेतले होते त्या बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि त्यासोबतच जो चिरलेला कांदा आहे तो सुद्धा घालायचा. भाजी ही बनवायला जितकी सोपी आहे ना, चवीला त्याहीपेक्षा अप्रतिम लागते. आणि जर तुम्ही एकदा बनवून मुलांना टिफिनला दिलीत ना तर तुमची मुलं रोज बनवून मागतील, एवढी चवीला जबरदस्त होते. बटाटा आणि कांदा घातल्यानंतर आता सर्व साहित्य मिक्स करायचं. मध्यम आचेवरती 1-2 मिनटं छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं. तर इथे पहा, 1-2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती कांदा आणि बटाटा मी छान असा परतून घेतला आहे. तुम्हाला बटाटा आणि कांद्याचा थोडासा रंग बदललेला सुद्धा दिसत असेल, म्हणजे हे सर्व साहित्य छान असं परतलं गेले. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल. हिरवी मिरची घातल्यानंतर मध्यम आचेवर पुन्हा 1-2 मिनटं सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला राहिलेलं साहित्य घालायचं आहे.
तर त्यासाठी सर्वात आधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची। त्यासोबतच अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची। आमचूर पावडर घातल्यामुळे ही भाजी छान चटपटीत लागते आणि चवीला सुद्धा छान होते। अर्धा चमचा यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं। चिली फ्लेक्स नसेल तर लाल सुकी मिरची खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घातली तरीसुद्धा चालेल आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून झालं की आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लोच ठेवायचा आणि बटाटा छान शिजेपर्यंत ही भाजी आपल्याला अशा पद्धतीनेच वरून खाली मिक्स करून घेत राहायचं आहे। बटाट्याच्या फोडी तुम्ही छान खरपूस होईपर्यंत सुद्धा ही भाजी परतून घेऊ शकता। शक्यतो झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची नाही। अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करत राहायचं, अलटीपलटी करत राहायचं। बटाटा लगेच शिजून जातो, अजिबात वेळ लागत नाही। तर इथे पहा, एक 4 ते 5 मिनटं ही भाजी मी छान अशी मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेतली। बटाटा छान शिजला आहे आणि भाजीचा सुगंध म्हणाल ना तर अगदी घरभर पसरलाय। दिसायला जेवढी अप्रतिम दिसतीये, चवीला खरंच सांगते त्याहीपेक्षा जबरदस्त झाली होती। तुम्हाला मी या ठिकाणी बटाटासुद्धा दाखवते किती छान शिजला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटासुद्धा छान मऊसूद शिजला आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच ही भाजी बनून तयार होते। आता ही भाजी आपण सर्व करूया। भाजीसोबत खाण्यासाठी इथे मी मस्त चौकोनी पराठे बनवले होते। तुम्हाला जर या चौकोनी पराठ्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन। आणि ही भाजी तुम्ही चपाती, फुलके, भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता। त्यासोबतच अशा पद्धतीने त्रिकोणी, चौकोनी पराठ्यासोबत खाऊ शकता। आणि गरमागरम वरण भात असेल आणि त्यासोबत जर ही तोंडी लावण्यासाठी भाजी बनवली ना तर क्या बात है। अगदी आवडीनं बोटं चाटून पुसून घरचे खातील। आणि बनवायला किती सोपी आहे आणि किती कमी वेळात बनून तयार होतीये हे तर तुम्ही पाहिलंच। पुन्हा एकदा इथे मी तुम्हाला दाखवते, बटाटा छान मऊसूद शिजला आहे आणि आत्ता पाहिलं ना तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, इतकी ही भाजी चविष्ट झाली होती। तर मग तुम्ही सुद्धा वेळ कमी आहे, घरामध्ये भाजीला काही नाही, झटपट काहीतरी बनवायचे आहे तर ही भाजी नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला ही साधी सोपी चविष्ट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि आणखी अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।